खेळा खेळा नको गेलो तुला एक ना 2 साठी आहे ना ते त्यांना टाइमपास खाली किती बघा कोणला मुद्दे ते कोणला आगे ते टाइम आहे त्यांचा 3 ओव्हरची मॅच खेळतो हे तिथे या 3 ओव्हरची मॅच यासाठी बरं तुम्ही टाइम नाही 3 ओव्हर ना तेच उतारलं अरे पुढे जातं रे कोरोना शेलवाचं ना ते दादा अरे तुम्ही इथे या ना तुमची मॅच आरामशीर होईल ती आता आमची बी होईल ती मॅच ना ती शेलली ते मग दोन्ही मॅच होल्या त्या आपल्या 3 ओव्हरची मॅच 3 ओव्हरची मॅच 3 ओव्हरची मॅच 3 ओव्हरचे टाइमपास जास्त केले 3 ओव्हरची मॅच हॅलो बघा दोन्ही संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे बोथ कॅप्टन हा सामना फक्त 3 ओव्हरचा आहे बघा हा सामना फक्त 3 ओव्हरचा आहे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सहकार्य करा अजून आजच्या स्पर्धेत 2 सामने पेंडिंग आहेत बाकी आहेत दोन्ही संघाचे कॅप्टन चला लगेच आपण सामन्याला देखील सुरुवात करतोय गोलंदाज देवीदास वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक चला प्लीज वेलकमिंग या स्पीड अप करा हॅलो चला वेळ कमी घ्या बघा दोन्ही संघांना सजेशन केलं जात आहे या स्पर्धेमध्ये आपण वेळ कमी घ्या दोन्ही संघाचे कॅप्टन तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकाचा गोलंदाज देवीदास बॅट्समन दीपक नॉन स्टॅसी राकेश अतिशय चांगला समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला फलंदाज दीपक मडवी याचा एक धाव कंप्लीट एका धावाने स्वतः संघाचा अकाउंट ओपन होतो धावसंख्येत बिन बाद एक ओव्हर क्रमांक पहिले गोलंदाज देवीदास बघा निर्धारित 3 अरे वा सन्मान्य दीपकजी म्हात्रे यांच्याकडनं ऑर्गनाइज कमिटी अर्थात आयोजकांना या स्पर्धेचे आयोजन कमिटीला त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य आलेले आणि त्याचबरोबर आमचं पंच पॅनल असेल समालोचक पॅनल असेल यांना देखील त्यांनी आर्थिक सहकार्य या ठिकाणी दिलेले धन्यवाद दीपकजी म्हात्रे चेंडूला सुंदरसा ऑन साइडचा पटका आपण पाहतो कार्पेट चेंडू येतोय वाईट ऑफ लॉंग ऑनला एक धाव घेण्याची संधी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला फलंदाज दीपक मडवीच्या बॅट मधून नेत्रदीपक षटकार धावसंख्या स्थानी पुरस्कृत धावसंख्या होती ती 10 या ठिकाणी चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष या स्वेलजच कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा बिग विकेट
नेक्स्ट बॅट्समन विकास मुकादम. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू थ्रू अप्परकटच्या अंदाने खेळताना विकास मुकादम. चेंडू जातोय थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक धावतोय. अलंकार आहे का? अलंकार याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आउटफील्ड मधून. किती ओव्हर झाले रे? एक समजी दे. दुसऱ्या षटकाला परंपरे व्यक्ती पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाज नितेश. हे 3 ओव्हरचं सांगितले चांगली सर. हो चांगली सर. बघा निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष जय हनुमान सरवली संघाचे दोन्ही कॅप्टन या. दोन्ही संघाचे कॅप्टन सरवली संघाचे कॅप्टन पिंटू भाऊ आणि विलास स्पोर्ट्स राहणार संघाचं कॅप्टन. चला या. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय विकास. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आपण जितू गवळीयाच्या बॅटमधून पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव घेण्याची संधी त्याला झाली. एक धावनी स्वतःच्या नाकाने ओपन केलं. ओव्हर क्रमांक आपण दुसरं पदे गोलंदाज नितेश म्हात्रे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू जातो मिड विकेटला. 1 बॉल एका टप्प्याने आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क? यस.
छातीवर हात ठेवला तरी आम्हाला अशी छाती फुटते. उद्या या म्हणजे भाऊ 100% झालाय थांबा चहा भाऊ दे ना तू. आला चहा आला हे जाणार नाही भाऊ नाही जाणार भाऊ थांबा. चला विलास स्पोर्ट्स राणा संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर JN1 सर्व्हिस संघाचा कॅप्टन 8 मिनिटं झालेली आहेत. या ठिकाणी चेंडूवर मोठा पाटका चेंडू ऑन साईडला जातोय. क्षेत्ररक्षक दिल दक्षी आहे. चला 2 ओव्हर 24 झाल्या. चला टॉस घ्या. चला टॉस घ्या. ते बिजू 500 जातील माझा टॉस नाही सन्माननीय दीपकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक करूया. भीम चौधरी साहेब आपण देखील या. दादा या.
शत्रक्षण. जास्त काही प्रश्न विचारत नाही, वेळ फार कमी आहे. फक्त ऑर्गनाइज कमिटी किंवा दमन दौरा 2024 या संदर्भात थोडंसं कमेंट्स कर. कमेंट्स म्हणजे आपण हाच ग्राउंड यूज करतो तेच खूप चांगलं आहे. या ग्राउंड खेळायला खूप मजा येते. कशा प्रकारे फिलिंग करतो या स्पर्धेला? इंटरनॅशनल. धन्यवाद. मित्रांनो, नाणेफेक हरलात. नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती. फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाल? एक 40-45 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या स्पर्धेला आपण कशा प्रकारे लाईक करता? नक्कीच चांगलं आयोजन आहे नवीन 40+चं, आणि हा ग्राउंड आहे, ग्राउंडवर खेळायला इंटरनॅशनलचा लुक आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. भीम भाऊ, तुम्हाला देखील प्रश्न विचारतोय. तालुका क्रिकेटमध्ये आपण देखील बऱ्याच स्पर्धा बघितल्यात, खेळलात, चांगला अनुभव तुमच्या पाठीशी आहे. माझा आज दमन दौरा 2024 या निमित्तानं आपण कुठेतरी आउट ऑफ आलो आहे खेळण्यासाठी. काय करता फिलिंग या स्पर्धेला? मला असं वाटतं आजचा जो कार्यक्रम आहे आपला 40+चा, नवीन 40+चा आहे, आज आयोजित केलेला आहे. आपल्या संघाला पहिले धन्यवाद देतो मी, आणि आपल्या कमिटीला धन्यवाद देतो का इथपर्यंत आम्हाला यायला मिळालं आहे. आमच्या आज 2 दिवसात 3 दिवसाचा दौरा आहे आमच्या मुलांचा. चांगल्या मार्गदर्शन होणार, आणि आमची टीम जर फायनल मारली तर माझ्याकडनं पूर्ण गणवेश माझ्या मुलांना भेटणार आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे ही जी स्पर्धा आहे 2024 ही तुम्ही परिपूर्ण एन्जॉय करता? पूर्ण एन्जॉय करणार आहे मी. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. हॅलो हॅलो, डीजे 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 थोडा आवाज दे बेटा. संध्याकाळचं सत्र आहे, आवाज बसले आमचा. हॅलो हॅलो. पण अनाउन्समेंट करा, स्टार्ट टू फिनिश जो राहील. दोन 2024 दमन दौरा 2024. आज या ठिकाणी एक आपण ब्रेकिंग न्यूज देतो, खास करून आमचे पंच असतील, आमचे समालोचक असतील आणि आमचे गुणलेखक असतील त्यांच्यासाठी. मात्र ती स्पर्धा किती दिवसाची असेल हे सांगता येत नाही. 2025चं जे आयोजन असेल त्या आयोजनामधून जे जे पंच असतील, जे समालोचक असतील, जे गुणलेखक असतील, त्या सर्वांसाठी उत्तम ड्रेसची व्यवस्था बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचे सर्वेसर्वा, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष दीपकजी म्हात्रे यांच्याकडे 2024 मधून या 4 का 5 लोकांना गणवेश दिला जाणार आहे. धन्यवाद. फक्त पंच किंवा आमचे समालोचक आपण त्या स्पर्धेसाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे. जर पूर्ण वेळ दिला तरच तर तुम्हाला गणवेश दिला जाईल, अन्यथा XYZ 42 झालेले आहेत, 43 विन आहे. धन्यवाद मोहनदा भीर. तर विजयाचं लक्ष आहे 43 धावांचं. 3 ओव्हरचा हा सामना आहे, आणि ग्रुप डी मधून नंबर 1 आणि 2 साठी ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. बघूया नंबर 1 वर ग्रुप डी मधून पायगाव की काळवार. चला, अधिक वेळ घेऊ नका, लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. ग्रुप ई मधून आपण यानंतरचा पुढील एक सामना खेळणार आहोत. जय हनुमान सरवली आणि विलास स्पोर्ट राणाल. ग्रुप ई चा सामना असेल. चला चला, बघा अंजुराणी गोरसई
आपण देखील यायचं आहे मैदानावर. या इथे चेंडूला उडवलाय प्रवीण अण्णानं आणि टिपला झेल वाईडिश लॉंग ऑफला निशान फलंदाज बात प्रवीण. वेलकम देविदास म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि आमचे कपिल म्हात्रे. इथे हा चेंडू वाईड आलाय. धावसंख्या 2. बघा आपल्या यस वाईड आहे. आपल्या सर्व संघांना आम्ही सूचित करतो आपल्या संघटनेशी जे संलग्न आहेत त्यांचे पाठीराखे, त्यांचे खेळाडू, सपोर्टर, पाहुणे प्लीज या ग्राउंडच्या आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला जे झाड आहे आपल्या भिवंडीची शान आपण जोपासायची आहे. नक्कीच आपण गुजरात दमणमध्ये आहोत आणि इथल्या जो ग्राउंड या ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये तिथून अशी सूचना आपल्यापर्यंत आलेली आहे की ते कुठल्याही प्रकारचं आपण दारूचं व्यसन या मैदानामध्ये करायचं नाही आहे, कचरा टाकायचं नाही आहे. येस, धूम्रपान गुटखा वगैरे खाऊ नका प्लीज. चला फलंदाज चला लगेच प्लीज. सर्वांसाठी सूचना आहे, कोणी गैरवर्तन करू नका या क्रीडानगरीमध्ये, कारण की आपल्या भिवंडीचे बरेचसे 40+ संघ सालाबादप्रमाणे इथे केल्यासाठी येतात, जेणेकरून आपल्याला हे मैदान इथल्या लोकांनी नाही म्हटलं नाही पाहिजे. चला गोरसई संघ इथे दाखल होतोय. सिद्धिविनायक अंजूर A1 जोडी देवीदास म्हात्रे. इथे बघूया देवीदास म्हात्रेंना संधी दिलेली आहे. बघा देवीदास म्हात्रेंना दीपक मढवीची विकेट घेतली तेव्हा असाच आनंदोत्सव साजरा केला आणि दीपकच्या चेंडूवर इथे 1 धाव आणि दीपकनं देखील आपल्या सिनियर खेळाडूचं अभिनंदन केले. वा, इथे हा मिस्टर पटका चेंडू चालला अगदी इष्टरक्षकाच्या मागे, लॉंग स्टॉप, सीमापार जाईल का? चांगली फिल्डिंग केली. बघूया 2 पूर्ण केल्यात आणि 2च धावा. इथे विकेट यस नाही. वेलकम सुरेशजी मुकादम, एक चांगले लेखक कवी आहेत आणि त्यांनी पायगाव संघाला आणि संपूर्ण या नवीन 40+ दमन दौऱ्याला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सुरेशजी मुकादम, आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेमध्ये. अंजूर आणि गोरसी, यस गोरसी संघ आलाय. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर, रोहन तरे आपल्या सहकार्याने ओळखायचं इथे.
इथे देवीदास मात्रे धावचित बाद. हा अगदी चांगला डॉट चेंडू आलाय. बघा इथे एक सिंगल धाव आली. धावसंख्या 9. रोहन तरे कुठे आहेत? एन जोडी सिद्धिंग नांजोर आपल्या टीम कुठे आहे? संघ आले का नाही? बोलवा दे ना. तरी साहेब बोलतात बघा मॅच आजच होईल. जे लॉटवर आपलं दिलेलं आहे आजच मॅच होणार आहे. अंजूर आणि गोरसई. इथे हा फटका बघूया. चंदन मुकादम न झेल टिपलाय. त्या रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत या दुसऱ्या इनिंगचे 11 चेंडू टाकलेत आणि धावा फक्त बनलेत कालवार संघाच्या 4 बाद 9. हा फुलटॉस इथे बघूया. हा चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनला. दीपक मडवी आणि या चेंडूवर एक सिंगल. धावसंख्या 2 ओव्हर 4 बाद 10. आता विजयासाठी अजूनही 33. 6 मध्ये 33. बघूया कालवर नंबर 1 की पायगाव ग्रुप डी मधून. आणि हा फटका अगदी समोर उडवलाय. दीपक मडवी चेंडूच्या खाली आणि फलंदाज झेलबाद संभाजी म्हात्रे. हा इथे चेंडू वाईट आलाय. अलंकार चांगला फटका ऑन साइडला. अंतिम कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेट. धीराज तिथे उपस्थित. आणि एक सिंगल धाव फक्त आणि फक्त. या सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. चांगला प्लेसमेंट. जणू काही टेस्ट क्रिकेट कालवार संघ खेळतो की काय. हा चेंडू देखील अगदी स्टंपच्या वरून गेलाय.
आणि हा फटका चाललाय काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑनला आणि पुन्हा एक सिंगल. आता चेंडू किती शिल्लक आहेत मुकादम? फक्त एक चेंडू विजयापासून दूर. आणि नक्कीच बघूया ग्रुप डी मधून आज नंबर 1 वर संघ पायगाव की कालवाराचं उत्तर आपल्याला मिळेल नक्कीच. तरी साहेब हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे 2 संघ क्वालिफाय झालेत. अभिनंदन. जितू गवली ऑल टीम, स्वयंभू स्पोर्ट पायगाव अभिनंदन. अजिंक्य मडवी, यतीश गवली तसेच अनिल मुकादम, सचिन मडवी तसेच रुपेश यांच्याकडून संघाला शुभेच्छा. धन्यवाद.